गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची अत्यंत आवश्यक अशी चाचणी म्हणजे लिक्विड पॅप किंवा LBC व HPV DNA टेस्ट. तर ही कशी करतात, सॅम्पल कसं कलेक्ट केलं जातं आहे, तर एकदा बघूयात. हे आहे योनी मार्ग. ह्याच्या भिंती सगळ्या बंद असतात, हे घट्टरित्याने असं बंद असतं. मग आपल्याला एक स्पेक्युलम पास करून आत जायला लागतं. स्पेक्युलमच्या ब्लेडच्या मदतीने सगळ्या ज्या वजायनल वॉल्स आहेत त्यांना आपल्याला दूर सारायला लागतं व याच्यातून मग आपल्याला दिसू लागते गर्भाशयाचं मुख, जिथून आपल्याला सॅम्पल कलेक्ट करायचं आहे. तर हे सॅम्पल आपण कलेक्ट करताना एक वेगळ्या पद्धतीचा सिलिकॉन ब्रिस्टल्स असलेला ब्रश वापरतो. हा जो ब्रश आहे तो असा दिसतो. ह्याचे हे ब्रिस्टल्स आहेत, हे खूप विशिष्ट पद्धतीचे असतात. स्पेक्युलमच्या आत गेल्यावर इथे गर्भाशयाच्या मुखावर किंवा त्याच्या कॅनलच्या आत देखील काही त्याचे हेअर्स जातात आणि इथून हे सॅम्पल असं 5 वेळा रोटेट करून आपण कलेक्ट करतो व ते आपण या लिक्विडमध्ये या पद्धतीने ड्रॉप करतो. मग हे जे सॅम्पल आहे ह्या एकाच सॅम्पलमधनं आपल्या दोन्ही टेस्ट केल्या जाऊ शकतात, जसं की लिक्विड पॅप किंवा LBC आणि HPV DNA टेस्ट. जर ही टेस्ट नॉर्मल आली तर दर 5 वर्षात आपल्याला ही करत राहायची आहे.